नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला सातारकरांचा भक्तिमय निरोप. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या अखंड जयघोषात टाळ मृदुंगाचा गजर आणि अतंग भक्तीच्या सागरात न्हाऊन निघत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज दुपारी धर्मपुरी येथे सातारकरांचा निरोप घेत सोलापुरात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील शेवटचा बरड मुक्काम आटपून लाखो वारकऱ्यांसह सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने आणि हजारो भाविकांनी या पालखी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात स्वागत केलं. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, पाहिले रूप पाऊले सरते देह भावतो हरपला. अभंगमुखी ठेवत लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथील तब्बल 4 मुक्कामांचा व सातारकरांचा अगत्याचा पाहुणचार स्वीकारून भक्तिमय प्रवास पूर्ण करत पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. साताऱ्याच्या सीमा ओलांडताना सातारकरांचे डोळे निरोपाने पाणावले होते, तर दुसरीकडे आता पंढरी जवळ आली या आशेने वारकऱ्यांचा सगळा क्षीण एका झटक्यात नाहीसा झाला होता. त्यांच्या मुखी एग एग विठ्ठाबाई माझे पंढरीची आई, आस लागली दर्शनाची वाट पाहे पंढरीची, डोळे नीत वाहे पाणी तुझी आठवण करुणी. साताऱ्याचा निरोप घेताना वारकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. पालखी सोहळ्याचा साताऱ्यातील निरोप हा वारकऱ्यांसाठी कमालीचा भावुक क्षण असतो. माऊलींची पालखी जेव्हा पुढे निघते तेव्हा विरहाची आणि पंढरीच्या ओढीची एकच दाट भावना मनात दाटून येते. शनिवारी सायंकाळी बरड नगरीत विसावलेल्या माऊलीच्या दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.